बघा, दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिला नळ टाकी 15 तासात भरत असेल तर दुसरा नळ 30 टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न. मित्रांनो, नळ दोन आहेत, त्यांची नावं ए आणि बी असे आपण गृहीत धरू. प्रश्न म्हणते दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर म्हणजे टाकी रिकामी करण्याचं गुणोत्तर 3:5. हे गुणोत्तर इथं दर्शवा 3:5. आता गणित म्हणते पहिला नळ अर्थात हा ए नळ, पहिला नळ टाकी 15 तासात भरत असेल म्हणून इथं 15 3 सोबत गुणिला, तर दुसरा नळ 30 टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न. इथं 15 आणि 3चा गुणाकार करा, हे उत्तर 45. याला आपण लिटरमध्ये जर घेतलं तर टाकीची ही 45 लिटर अर्थात धारक क्षमता. टाकीमध्ये 45 लिटर पाणी मावते आणि 45 लिटरची ही टाकी एक नळ 15 तासात भरतो. ओके, असा आपण अर्थ गृहीत धरू. आता या टाकीच्या धारक क्षमतेला अर्थात 45 लिटरला या 5 भागा, भाग गेला 9. ओके, याचा अर्थ उत्तर मिळालं 9 तास. दुसरा नळ 30 टाकी किती वेळात भरेल? 9 तास हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.